आणि हे अज्ञानता कोण काढेल सांगा बरं? कोणाचं काम आहे? शिक्षण घेऊन प्रॅक्टिकली विचार करून आपल्याला कशा कारणाने हे झालेलं आहे ते जेव्हा विचार करून आपण शोधू तेव्हा अज्ञानता घेऊ. तर ते आपल्याला खूप प्रयत्न करावा लागेल. आणि हे मुळातले प्रश्न आहेत. हा जो आपण मोठमोठ्या विद्या शिकत आहोत, मोठमोठे सगळे प्लॅनिंग शिकत आहोत, परंतु हे आपलं जड मूळ आहे. या मुळापासूनच आपण दुरुस्त होत जाऊ तेव्हा आपण पुढे जाऊ. नाहीतर आपलं मूळ तसंच राहील आणि वर प्रगती दिसेल. बाबासाहेबाच्या आपल्या घरामध्ये बाबासाहेबाचे फोटो दिसतील, चक्र दिसेल, सगळं, परंतु मुळामध्ये जे भीती आहे, अज्ञानता आहे, ती तशीच राहिली तर हे बाह्य देखाव्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून आपल्याला आतमधून आपल्याला दुरुस्त व्हायचं आहे. आतमधून ती अज्ञानता आहे, भीती अजूनही लोकांमध्ये आहे. मी मुलाचं नामकरण विधी करताना भिक्षूला नाही बोलावलं, पूजा नाही घेतली, काहीतरी होईल, काहीतरी घटना होईल. काही लोकांनी नवीन घरात प्रवेश करायच्या वेळेस मी भिक्षूच्या हाताने पूजा नाही केली, परित्रण नाही केलं, मी सरळ घरामध्ये घुसली, काहीतरी होईल. कुणाच्या मनामध्ये इतक्या अंधश्रद्धा असतात की काही हे की असं नाही केलं तर भीती वाटते. सरळ घरात गेलं तर मग काही झालं, उद्या ताप आला, कोणाला काही जास्त कमी जास्त झालं, सरळ सगळे लोक म्हणतील की तुम्ही नवीन घरामध्ये प्रवेश केला, त्याची पूजा केली का, नवीन घराची घरशुद्धी केली का, नाही केली, म्हणून असं घडलं. म्हणजे त्याचा कारण कोणतं शोधतात? अंधश्रद्धेमध्ये. परंतु हे कारण शोधत नाही की एखादी प्रकृती खराब झाली, त्याच्या पाठीमागे कोणते तरी बिमारीचे जंतू असतील, त्या जंतूमुळे आपण बिमार झालो, हे कोणी तसं कारण शोधत नाही. अजूनही आपल्यामध्ये बऱ्याचशा अज्ञानता आहे आणि त्या अज्ञानतेमुळे भीती आहे. अज्ञानतेमुळे भीती आहे. तर या ज्या अज्ञानतेमुळे ज्या भीती आहेत, आपल्या मनामध्ये ज्या रुजलेल्या भीती आहेत, त्या भीती माणसाने काढून टाकायला पाहिजे. आता कोणी मृत्यूनंतर 3रा दिवस करतात. समजा एखाद्यानं नाही केला, परिस्थितीनुसार नाही केला, तर आपण नाही केलं तरी मनामध्ये भीती ठेवू नये की मी नाही करत. केलं तरी ठीक आहे, नाही केलं तरी ठीक आहे, परंतु समजा काही कारणास्तव आपण नाही केलं तर मनामध्ये घाबरू नये. मनामध्ये कोणत्या प्रकारची भीती निर्माण कधी. आणि किती अंधश्रद्धा आहे की नाही नाही हे करावंच लागते ना, नाही तर मग ते प्रेताचं फिरत राहते, मग ते आता आत्मा तर मानत नाही, परंतु काहीतरी असं शक्ती फिरत राहते, मग ती शांत करण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. या सगळ्या माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण केलेल्या असतात. तिसरं जे आहे अंधविश्वास, सुपरस्टिशन, अंधविश्वास. या सगळ्या दैवी, चमत्कारिक, अलौकिक शक्तीमुळे माणसाच्या मनामध्ये अंधविश्वास निर्माण झाला की देव आहे, ईश्वर आहे, परमेश्वर आहे, तो सगळ्या घटना घडवत असतात, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, त्याची प्रार्थना केल्याशिवाय पर्याय नाही, त्याला शांत केल्याशिवाय पर्याय नाही, त्याला प्रसन्न केल्याशिवाय पर्याय नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या चालू आहेत. म्हणजे या सगळ्या अंधविश्वास माणसाच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे मानसिक गुलाम झालेला आहे. आणि हा मानसिक गुलाम झालेला मनुष्य काही घटनेचे कारण शोधू शकत नाही, कारण हा मानसिक गुलाम आहे. बाबासाहेबांनी ती शर्त टाकली होती, अट टाकली होती, जर मनुष्य स्वतंत्र असेल तरच तो कोणत्याही घटनेचं कारण बरोबर शोधू शकेल. पण हा जर मानसिक गुलाम असेल तर घटनेचे कारण शोधू शकत नाही. तिसऱ्या नंतर आहे अंधभक्ती. एखादी व्यक्ती पूजा, एखादी व्यक्तीवर एवढा विश्वास टाकून द्यायचा की ती व्यक्ती माझं भलं करू शकते, एवढा विश्वास. आपल्या स्वतःवरचा विश्वास न घेता, आपल्या स्वतःवर विश्वास न ठेवता आपण दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो आणि तोच माझं कल्याण करेल, तो माझं भलं करेल, अशा प्रकारचं कधी होऊ शकत नाही. जोपर्यंत आपल्याला स्वतःचा विश्वास निर्माण होत नाही, तर मी हे करू शकतो, माझ्या हातून असं होऊ शकते,
मी हे सगळं स्वतः करू शकतो, ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. व्यक्तिपूजा नको, माणसाच्या विचाराची पूजा असली पाहिजे. पूजाचं पूजनीय ती पूजा कुणाची करायची? जे पूजनीय तत्व आहेत, जे पूजनीय तत्व आहेत त्या तत्वाची आपण पूजा केली पाहिजे. व्यक्तिपूजा नको. व्यक्तिपूजा बाबासाहेबांची आपण व्यक्तिपूजा केली तर बाबासाहेब प्रसन्न होईल का? तथागत बुद्धाची व्यक्तिपूजा केली तर तथागत बुद्ध प्रसन्न होईल का? परंतु त्यांच्या मार्गाची, त्यांच्या विचारानुसार आपण वागलो, त्यांच्या विचारानुसार जर आपण आचरण केलं तर निश्चितच आपल्या समस्या दूर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी, अंधभक्तीनंतर विवेक बुद्धीचा अभाव, की जे रॅशनल बुद्धिमत्ता, विवेक बुद्धी म्हणजे एकदम वैज्ञानिक दृष्टिकोन, माणसाचा वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्यामुळे माणूस हा मानसिक गुलाम झालेला आहे. आणि आता बघा, पूर्ण जगामध्ये अशा प्रकारचं वातावरण, बुद्ध राष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण होत आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन हा नष्ट करण्यासाठी लोकांचे अंधश्रद्धा निर्माण केल्या जात आहे. आजच जपानमध्ये एका माणसाची चर्चा झाली, जो जपानमध्ये वगैरे राहून आला तिथं. तो म्हणतो की जपानमध्ये त्यांच्या ट्रेन आहेत, गाड्या आहेत, त्या मिनिटाचं नाही, सेकंदाच्या हिशोबनं, जर 1 सेकंद जरी लेट झाला, 1 सेकंद, तरी ते लोक माफी मागतात. त्यांना वाटते की आपल्या हातून काहीतरी चूक झाली असेल. इतकं ते लोक वेळेला महत्व देतात. 1 सेकंद ते लोक विचार करतात की इनके पास भारतामध्ये लोकांकडे इतका टाइम कसा आहे, लोकांचा इतका टाइम खाली कसा, लोक इतके खाली पिली का बसतात, त्यांना कसा वेळ मिळतो, आम्हाला का वेळ मिळत नाही. त्या ठिकाणी वेळेला इतकं महत्व आहे, कारण ते प्रत्येक क्षणासाठी काम त्यांच्या डोळ्यासमोर असते. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला त्यांच्या समोर कर्म असते. ते प्रत्येक वेळी कर्म करत असतात आणि कर्म केल्यामुळे ते आज एवढी प्रगती त्यांची झालेली आहे. कर्म वैज्ञानिक दृष्टिकोन, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. ते वैज्ञानिक विचार करतात, वैज्ञानिक कर्म करतात. तिचा कर्मचारी गेल्यानंतर बरोबर इमानदारीने जेवढी ड्युटी असेल तेवढीच करेल, त्यामध्ये भ्रष्टाचार करणार नाही. भ्रष्टाचार त्या ठिकाणी एकदम शून्य आहे. तर ते लोक वैज्ञानिक दृष्टिकोन, चायनाची एक वेळ परिस्थिती अशी होती की तो चायना अंधश्रद्धेमध्ये होता. तो ईश्वर आहे, बुद्ध आहे, मग बुद्ध प्रसन्न होते, मोठमोठ्या मूर्त्या बनवा, मग मूर्तीची मग पूजा करा. तर पूजा केल्यामुळे असं होतं. चायनामध्ये तेच झालं. जेव्हा तो अंधश्रद्धेमध्ये होता तर त्यांना खायला मिळत नव्हतं. परंतु जेव्हा चायनाने जपानसारखा विचार केला की कामामध्येच धम्म आहे, आपल्या कामामध्येच धम्म आहे, कामामध्येच बाबासाहेब आंबेडकर आहे, कर्मामध्येच सगळं काही आहे, या कर्मकांड पूजा अर्चेमध्ये काही नाही आहे, कर्मामध्येच आहे. जेव्हा चायनाने हा विचार, कम्युनिस्टचा विचार जेव्हा त्यांनी आणला, तर त्यावेळेस त्यांना वाटलं की कर्मच आहे. आणि त्या कर्मामुळे आज 80% जनता ही कम्युनिस्ट विचाराने चालते, म्हणजेच ती बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म आता स्वीकार करत आहे. 80% चायनाचे लोक आज बाबासाहेबांचा जो धम्म, जो कर्मकांडाच्या विरोधात आहे, जो ईश्वर परमेश्वर चमत्कारिक शक्तीच्या विरोधात आहे, त्याची गरज आहे. आणि म्हणून चायनामध्ये 450 फूट बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू ते लोक बनवत आहे. त्यांनी जे आता दिशा ठरवली आहे की बुद्ध भी नहीं और कम्युनिस्ट भी नहीं, बाबा साहब का धम्म, ये हमें आगे बढ़ाना है. अशा प्रकारे लोकांची संख्या बाबासाहेबांच्या विचाराकडे का जास्त झुकत आहे की बाबासाहेबांनी तुम्हाला सायंटिफिक विचार दिला आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन दिला आहे आणि रॅशनल विचार दिलेला आहे. त्यामुळे जनता त्याच्या पाठीमागे लागलेली आहे. तर अशा प्रकारे जर मनुष्य यातून मुक्त झाला, या 5 गोष्टीतून मुक्त असेल, तरच तो या घटनांचे कारण शोधू शकते. आज भारतामध्ये इतकी जनता आहे, एवढी मोठी जनता आहे,
परंतु कोणीही पुढे येत नाही की ज्या घटना घडतात याचं सत्य हे आहे, हे लोकाला फसवत आहे, अशा प्रकारचा फसवणूक करत आहे. एखादी मनुष्य एका पायावर असा उभा आहे, किती वर्ष असो, 20 वर्ष असो, 50 वर्ष असो, असं उभा आहे, त्याच्यात चमत्कारिक गोष्ट काय? त्यांनी आपल्या पायाला तशा प्रकारचं वळण दिलं. लहानपणापासून तो शारीरिक आहे, ते मानवीय कृती आहे. इट इज नॉट सुपरनॅचरल. ही सुपरनॅचरल नाही आहे. एखादी माणूस असाच हात वर करून असेल तरी इट इज नॉट सुपरनॅचरल. ही मानवीय घटना आहे, कारण त्यांनी आपल्या मनाला, आपल्या हाताला तशा प्रकारचं, शरीराला आपलं वळण दिलेलं आहे. एखादी मनुष्य, आमच्याकडे काही भिक्षू होते. आम्ही भर उन्हाळ्यामध्ये एक भिक्षूचं मरण, ते आम्ही गेलो होतो त्या याच्यामध्ये, नदीच्या पात्रामध्ये. तर गरम, आम्हाला चपलानं गरमी लागत होती, पाय भाजत होते. तो बिना चपलीने त्या गरम रेतीवर उभा, तो चप्पल घालतच नव्हता. तर जेव्हा आम्ही त्याचे पाय पाहिले, त्याचे पाय, आमच्या संघात होता तो, बनते सुरेश असायच्या, जेव्हा त्याचे पाय पाहिले तर पाय खालचा तळ आहे हा दगडासारखा होता, एवढा दगडासारखा. तर त्यांना ते मानवी कारण आहे, त्यांनी आपल्या पायावर अशा प्रकारचा पाय तयार केला, अशा प्रकारचा प्रयोग करून. कोणी जसं बनते ज्ञानज्योती आहे, ते झोपत नाही, पाठ नाही आलं, तर त्यांनी शरीराला तशा प्रकारचं वळण लावलं. तर हे शारीरिक आहे, लक्षात घ्या, शारीरिक आहे, हे सुपर नॅचरल नाही, सुपर नॅचरल नाही आहे, हे शारीरिक आहे. त्याने शरीराला अशा प्रकारचं वळण दिलेलं आहे. कोणी काठावर झोपते, लहानपणापासून त्यांनी काठावर झोपू आपलं शरीर एवढं कडक केलं की त्याला काटे सुद्धा रुतत नाही. कोणी अग्नीहून चालते. या सगळ्या त्याग काय, ह्या मानवी कारण आहे. मानवाने त्या सुपर नॅचरल जे अंधविश्वास निर्माण करून लोकाला फसवण्याचं काम केलेलं आहे. तर अशा प्रकारे मनुष्य जर स्वतंत्र असेल तरच बऱ्याच घटनेचे कारण शोधू शकतो. दुसरं आहे बुद्धिवान. माणसाला बुद्धी पाहिजे, संशोधन करण्याची वृत्ती पाहिजे. जर मनुष्य बुद्धिवान असेल आणि तो अंधश्रद्धेमध्ये असेल, त्याला कोणत्याही गोष्टीचे, घटनाचे सत्य शोधण्याची सवय नसेल, तर त्या बुद्धिवान माणसाला काही अर्थ राहिलेला नाही. तो बुद्धिवान असूनही बुद्धिवान नाहीये, त्याची बुद्धी आपल्या कोणत्याही कामाची नाही. अशा प्रकारचं हे घटनेचे कारण शोधू शकतो जर मनुष्य बुद्धिवान आणि स्वतंत्र असेल, तर आपण कोणत्याही घटनेचे कारण शोधू शकतो. म्हणून आजच्या वर्गामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, या दोन गोष्टी मुख्यतः. एक तर कोणत्याही घटनेला कारण जे असते ते मानवी कारण असते आणि नैसर्गिक, हे गोष्ट लक्षात ठेवायची. कोणत्याही घटनेचं कारण हे चमत्कारिक, अलौकिक, दैवी, ईश्वरीय राहू शकत नाही. ईश्वरीय वाटते कारण ते मानवी कृतीतून त्याला ईश्वरीय करण्याचा प्रयत्न करतात लोकांना फसवण्यासाठी, की माझ्यामध्ये ही शक्ती आहे म्हणून मी एका पायावर उभा राहू शकतो. आज जो बनते जसं ज्ञानज्योती आहे, तर अशा प्रकारे बसूनच ते झोपतात, असं वाकून. तर त्याला म्हणा, तर तुझ्यामध्ये जर चमत्कारिक शक्ती आहे, एका पायावर उभा राहून दाखव. एका पायावर उभा राहू शकत नाही, कारण त्याच्या शरीराला त्यांनी काही वर्षापासून अशा प्रकारचे वळण दिलं. जो एका पायावर उभा राहतो तो त्यांनी आपल्या शरीराला अशा प्रकारचे वळण दिलं. कोणी एका हातावर असा हात करतो तर त्यांनी आपल्या हाताला वळण केलं. त्याला ज्या एका हातावर असा हात वर करून राहतो त्याला म्हणायचं की तू असं झोपून दाखव, न सरळ झोपता वाकून, तर तो नाही करू शकत. किंवा जो हात वरून वर करतो त्याला म्हणायचं की तू एका पायावर उभा राहून दाखव, तेव्हा ते तयार होतात. अशा प्रकारच्या आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या 5 गोष्टी सांगितल्या, या लक्षात ठेवा की अज्ञानता आपल्यामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. सत्य आपल्याला शोधण्याची प्रवृत्ती आपली नष्ट करण्यात आलेली आहे. दुसरं, आपल्या मनामध्ये भीती निर्माण केलेली आहे, भीतीमुळे बऱ्याच गोष्टी आपण करत असतो. तिसरा अंधविश्वास आहे. आणि चौथं अंधभक्ती आहे, आपण कोणाचे तरी भक्त बनलो आहे.
बरेच लोक कोणाचे तरी भक्त बनलेले आहे. आम्हाला तेच पाहिजे, तसंच पाहिजे. आणि तिसरं सायंटिफिक जे बुद्धिमत्ता आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, या 5 गोष्टी आपण लक्षात ठेवावं. एवढं बोलून मी आजचं जे प्रबोधन आहे संपवतो. त्याच्यावर 1-2 लोकांनी प्रतिक्रिया द्यावा.